तुम्ही पाहू शकता किती छान सॉफ्ट आणि स्पंजी हा चॉकलेट केक तयार झालेला आहे। तर चला आज आपण हा चॉकलेट केक बनवूया। नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण हा गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक बनवतो आहे। तर त्याच्यामध्ये ना मी आता हे 2.5 चमचे दही घेतलेला आहे, हे पाव वाटी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्या आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। आणि आपण हा केक ना मैद्याचा बनवलेला नाही, आपण गव्हाच्या पिठापासूनच बनवतो आहे हा केक। आणि त्याच्यानंतर मी हे 1 वाटी दूध घेतलेलं आहे, हे सर्व दूध लागणार आहे आणि त्याच्यानंतर अजूनही आपल्याला दूध लागेल, पण मी थोडंसं टाकत आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 वाटी मी ही साखर छान चाळून घेतलेली आहे, ती पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। दूध, साखर, पीठ हे सर्व मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहेत, म्हणजे प्रमाण त्या एकाच वाटीचं आहे। आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर ना याच्यामध्ये आता ज्या वाटीने मी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी आता हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ पण मी चांगलं चाळून घेतलेलं आहे। हे पहा, ह्या वाटीनेच मी हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण आता याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत। हा केक ना मी चिल्ड्रन्स डेला बनवलेला, मुलांसाठी खूप छान आणि सॉफ्ट स्पंजी झालेला। आणि जो चमचा आहे ना आता मी मिक्स करून घेते आहे, त्या चमचाने मी हे 2.5 चमचे कोको पावडर घेतलेली आहे आणि जो आपला चहाचा चमचा असतो चहा पावडरचा, तो अर्धा चमचा कॉफी पावडर कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि ते पाणी पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकाच बाजूने एकाच दिशेने आपल्याला हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे दूध राहिलेलं आहे ते पण मी याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पण सर्व दूध टाकून घेतलेलं आहे, अजून मला दूध लागेल याच्यामध्ये मिक्स करून घेण्यासाठी। तुम्ही पाहू शकता घट्टसरच वाटतं आहे बॅटर आपलं हे। आता मी अर्धी वाटी दूध घेतलेलं, त्याच्यातलं अर्ध म्हणजे पाव वाटी मी अजून दूध टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत, हे पहा। आणि आपल्या या केकला छान टेस्ट यावी म्हणून याच्यामध्ये मी जरी हा चॉकलेट केक असला तरी मी याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे। अजून मी 3 ते 4 चमचे मी याच्यात हे दूध टाकून घेतलेलं आहे। हे पहा, इथपर्यंत आपल्याला असं हे छान बॅटर हवं आहे, म्हणजे आपल्याला एकूण इथे 1.25 वाटी असं हे दूध लागलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जो आपला चहा पावडरचा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा सपाट असा हा मी बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे आणि ते आपल्याला असं एका दिशेने फिरवत राहायचं आहे। हे पाहू शकता किती छान फ्लफी असं हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं आणि हलक्या हाताने छान एकाच दिशेने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे पाहू शकता इतपत आपल्याला हे बॅटर हवं आहे। आणि आता ह्या पातेल्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्स करून घेतलेलं पूर्ण बॅटर ओतून घ्यायचं आहे। हे जो मिक्स करत होते ना आपण जेव्हा सर्व साहित्य, तेव्हाच मी मंद आचेवरती एक हे ठेवलेलं आहे पातेलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून गॅसवरती ते पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि हे सर्व आपण याच्यात ओतून घेणार आहोत। आता हे आपण सर्व काढून घेऊया याच्यामध्ये हे बॅटर छान। आणि हे मिक्स आपण हे काढून घेतल्यानंतर ना आता हे पातेलं असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या केकमध्ये काय एअर बबल्स तयार झाले असतील ते निघून जातील आणि केक छान आपला फुलेल। आता मी याचं झाकण काढून घेते आणि हे पहा, हे पातेलं मी सर्व आपण मिक्स करून घेतानाच ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवलेलं आहे आणि त्या स्टँडवरती आपल्याला हे पातेलं ठेवून घ्यायचं आहे आपण बॅटर ओतून घेतलेलं केकचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून केक बेक होईपर्यंत किंवा 45 ते 40 मिनिटांमध्ये केक बेक होतो। हे पहा, मी अगोदर एकदा फक्त पाहिलेलं तर अजून तो बेक झालेला नव्हता। आता मी त्याच्यामध्ये ही अशी सुरी मध्यभागी आपण पाहायचं टाकून, तर आता ही सुरी आपली क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला हा केक तयार झालेला आहे। आता आपण इथून हा पातेलं किंवा या पातेल्यातून हे पातेलं काढून घेऊया।
आणि केक बाजूला ठेवलेला आहे. तोपर्यंत आता मी हे इथं अर्धी वाटी दूध घेतलेलं, त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा हा कॉफी पावडर आहे आणि हे 2 चमचे असेल, 2 चमचे हे या चमच्याने मी हे 2 चमचे कोको पावडर घेतलेले आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल, मैदा टाकला तरीही चालेल. आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ही कॅडबरी, आत्ता मी 10 रुपयाची एक कॅडबरी आहे डेअरी मिल्कची, ती मी कट करून टाकलेली आहे. आपण हा केक बिना क्रीमशिवाय बनवतो आहे. घरच्या घरी जे कॅडबरी किंवा चॉकलेट पावडर आहे त्याच्यापासून बनवतो आहोत. आणि याच्यात चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण हे एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेले आणि त्याच्यावर स्टँड ठेवलेले. त्या स्टँडमुळे खूप हलता येईल, त्यामुळे मी स्टँड काढून घेते आणि हे गरम पाण्यामध्ये ठेवून ना आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच थोडंसं हे घट्टसर करून घ्यायचं आहे आपल्याला चॉकलेट. याचं आपल्याला क्रीम बनवायची आहे थोडक्यात. हे पहा किती छान कलर आलेला आहे अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये. 5 मिनिटं झालेले आहेत. मी हे मिक्स करून घेते आहे. छान असा हा कलर आलेला आहे, पण अजून आपल्याला हे थोडंसं घट्टसर हवं आहे. आणि अजून या क्रीमला पण छान चव यावी ना किंवा टेस्ट यावी, त्याच्यासाठी आपण मी हे व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलेलं आहे. ते पण छान मिक्स करून अजून आपण हे 3 ते 4 मिनिटासाठी हे मिक्स करून घेणार आहोत किंवा हे घट्टसर बनवून घेणार आहोत. हे पाहू शकता. आता आपण याच्यामध्ये ना 4 ते 5 थेंब ना आपण हे तूप टाकून घेतलेलं आहे. बटर असेल तर तुम्ही बटरही टाकू शकता. त्याच्यामुळे काय होतं ना, या क्रीमला छान अशी ही ग्लेज येते. हे पहा 7 ते 8 मिनिटांनंतर छान असं हे घट्टसर बनत आलेलं आहे आपलं हे चॉकलेट क्रीम. तुम्ही पाहू शकता खूप छान थिक असं हे चॉकलेट क्रीम तयार झालेलं आहे आपलं आता. आणि थंड झाल्यानंतर ना अजून हे घट्ट होतं, त्याच्यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि गरम पाण्यावरतीच असं पकडलेलं आहे. आणि अजून हे गरमच आहे आणि केक पण खूप असा थंड झालेला नाही आहे, अजून तो कोमटच्या पेक्षाही जास्तच गरम आहे. आणि त्याच्यावरतीच आपल्याला आता हे क्रीम टाकून घ्यायचं आहे. हॉट चॉकलेट केक आपण तयार करतो आहोत. खूप छान लागतो हा केक. तुम्ही पातेल्यातून काढून घेऊन त्याच्यावर टाकलं तरीही चालेल, पण मी याच्यावरतीच टाकते आहे. खूप छान टेस्ट येते या केकला. जरी गव्हाच्या पिठाचा असेल आहे तरी पण तो असं ओळखू येत नाही की गव्हाच्या पिठाचा आहे, कारण खूप सॉफ्ट स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे. आणि आता आपण बनवलेले क्रीम खूपच छान झालेलं आहे. ते क्रीमसुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याला कलरही किती छान आलेला आहे. आणि आता आपण ही क्रीम या केकवरती पसरवून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. तर आता आपण हा केक कट करून घेऊया. चिल्ड्रन्स डेला ना मुलांना स्कूलमध्ये पण स्नॅक्स देतात आणि घरून ना क्रेझी टिफिन युअर फेवरेट फूड कोणतेही तुम्हाला आणायला सांगितलं तर त्याच्यासाठी मी हा असा गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा केक बनवलेला टिफिनसाठी मुलांच्या. हे पहा. आणि आता आपण हे छान असा हा कट करून घेणार आहोत. खूप छान असा सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे केक. अजून गरमच आहे आणि क्रीम पण अजून गरमच आहे. आणि आता आपण एक प्लेट घेऊया आणि ह्या प्लेटमध्ये हा केकचे पीसेस काढून घेऊया. हे पहा भाजतोय थोडासा क्रीम. हे पहा त्यातून वाफ निघते. असा हा गरम केक आहे अजून हा. आणि गरम असूनही तो खूप छान निघताय. अजिबात तो पातेल्याला खाली चिकटलेला नाही. खूप छान असा हा यातून सुटला जातोय. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवते हा केक पीस काढल्यानंतर, कट करून झाल्यानंतर. फक्त त्याच्या कढाईत ना थोड्याशा लगेच वेगळ्या करून घ्यायच्या पातेल्यापासून. हे पाहू शकता केकमधून कशी वाफ निघते ते. हॉट चॉकलेट केक खूप छान झालेला आहे. तुम्ही पातेलं पाहू शकता किती क्लीन निघालेला आहे केक तिथून सुद्धा. अजिबात पातेल्याला चिकटलेला नाही आणि खूप छान तयार होतो हा केक. आता ख्रिसमस येणार आहे, चिल्ड्रन्स डे होता, मुलांच्या आवडीचं किंवा मुलांना सारखं पाहिजे असतं केक वगैरे, तर मैद्याचा केक देण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही गव्हाचा केक करून पहा. खूप छान होतो आणि एकदम सॉफ्ट स्पंजी.
खूप छान असा हा केक तयार झालेला आहे। तर तुम्ही नक्कीच हा केक तयार करा आणि कसा झाला आहे तो पण कमेंट करून सांगा। हे पहा, हे पण मी कट करून ठेवते आहे पीसेस। हे पहा, गरमच आहे अजून केक। आणि आपण आता हा प्लेटमध्ये छान असा सर्व करून देऊया मुलांना। आणि आता याच्यामध्ये थोडीशी क्रीम राहिलेली आहे, ती पण अशी ही केकवरती आपण लावून घेऊया। आणि तुम्ही नक्कीच हा केक ट्राय करा आणि कसा झाला आहे तो पण कमेंट करून सांगा। तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।